जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा लाडका शुभम। आज आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहे। आजचा आपला नवीन ब्लॉग महाद्वारामध्ये तिसरे द्वार म्हणजे गणेगाव खालसा येथील शिरसाई देवीकडे प्रस्थान करणार आहोत आम्ही। तर थोड्या वेळात आम्ही इथून निघणार आहे। तुम्ही आपला हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। सर ना बर्थडे बॉय काढू दे ना थोडस मी दोन शब्द बोलू का? आजचा बर्थडे बॉय धन्यवाद। माझे 2 शब्द बोलू का? हा बोल। काय बोलू? बोल। अरे तू 2 शब्द बोल। अरे तू 2 शब्द बोल। मानकरी पास असेल ना? अरे 2 शब्द मानकरी पास। तुला गोळीने काय पावर झाला का? फरक पडला का? माझं झालं जरा बंद। पोटऱ्या दुखत होत्या ना, पोटऱ्या जरा बंद झालं। टाच आहे, पोटरे बंद झाले। तर आता आम्ही द्वाराला सुरुवात केलेली आहे। आता गणेशगावच्या दिशेने चाललो आहे मी। हे बघू शकता, सुनीलला भूक लागलेली आहे। थोडं एनर्जीसाठी मसाला दूध आणि केळं। या मित्रांनो केळं खायला। मित्रांनो फायनली गणेगाव खालसा येथील मंदिरापाशी आपण पोहोचलेलो आहे। हे बघू शकता तुम्ही, गर्दी किती आहे। आता दर्शनाची सोय करू आपण। आतमध्ये जाऊन तुम्हाला देवीच्या गाभाऱ्यातील सर्व नजारा दाखवतो। हे बघू शकता किती गर्दी आहे। सर्व उत्साहाने दर्शन घेतात। सर्व द्वारकऱ्यांसाठी उत्तम अशी भोजनाची सोय केलेली आहे येथील देवस्थान। मस्त दर्शन वगैरे झालेले आहे। आता इथून आम्ही आपल्या रांजणगावच्या दिशेने पुन्हा भ्रमण चालू करतो। आणि हलक्या प्रमाणात पाऊस पण चालू झालेला आहे। पावसात आता भिजत भिजत निघायचं। पाऊस बघ कसा दिसतोय पडताना। मित्रांनो तुम्ही माझ्या पायाची अवस्था बघू शकता। हे बघा, सगळे वरून पाऊस येतोय हळूहळू। गणेगाव येथील ग्रामस्थांनी सर्व द्वारकऱ्यांसाठी मस्त मसाला दुधाची सोय केलेली आहे। सर्व द्वारकरी दमलेले। हे बघा मित्रांनो, हे आपले द्वारकरी मित्र, आपला ग्रुप। आम्ही 4 जण द्वार करत आहोत यावेळेस। भरपूर मेंबर आमचे कॅन्सल पण झालेले आहेत। आणि आजचा रस्ता चांगला असल्यामुळं एवढं पायाची वाट काय लागलेली नाही आहे। मित्रांनो आजचा रस्ता चांगला असल्यामुळं आज काही एवढं थकवा जाणवला नाही आम्हाला। आणि दर्शनही खूप निवांत झालं तिकडलं। आता बघू आपल्या रांजणगावच्या मंदिरात ऋतिक कसा खांदा उडवत चाललाय। चला चला चला। फायनली द्वार कंप्लीट झालेलं आहे। हे बघा त्याची अवस्था बघू शकता तुम्ही चेहऱ्यावर। ते चेहऱ्यावर दाखवत नाही पण चेहऱ्यावर त्याची अवस्था वाईट झालेली आहे। आता बघू दर्शन किती वेळात होते। जातो आता आम्ही आतमध्ये। मित्रांनो तुम्ही पाहू शकता भाविकांनी किती मोठ्या प्रमाणात तिथं उपस्थिती दाखवली आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। हे आपला आदित्य। हे बघा किती लांबपर्यंत लाईन। मित्रांनो द्वारकरी लाईनला खूप गर्दी असल्या कारणाने आम्हीही गावकऱ्यांच्या लाईनीने आलेलो आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। हे बघू शकता का लाईन। मित्रांनो अशा तऱ्हेने आपले तिसरे द्वार पूर्ण झालेले आहे। आता आपण भेटू डायरेक्ट बाप्पाच्या पालखी सोहळ्यामध्ये। चला। मित्रांनो आता आपल्या लाडक्या बाप्पाला पालखीमध्ये विराजमान करण्यासाठी घेऊन येत आहे।
पाहू शकता बाप्पा आलेला आहे. आपल्या बाप्पाची मूर्ती किती सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे. आपल्या बाप्पांची पालखीचा मिरवणूक होत आहे. अशा प्रकारे बाप्पाची पालखी गणेगाव खालसा या ठिकाणी प्रस्थान झालेली आहे. तर तुम्ही आपला व्लॉग कंटिन्यू बघत राहा.